आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या बातम्यांकडे वळणार आहोत। तर पुणे महानगरपालिकेसाठी शिवसेनेने आपला वचननामा हा प्रसिद्ध केलेला आहे। पुण्यात शिवसेनेचा जाहीरनामा आज प्रकाशित झाला आहे आणि 156 जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार आहे। रस्ते, पाणी, आरोग्य, झोपडपट्टी विकास या मुद्द्यांवर शिवसेनेने या जाहीरनाम्यात भर दिला आहे। एकूण 156 जागा आहेत पुण्यामध्ये आणि या सर्व जागा शिवसेना लढणार हे आधीच स्पष्ट झालंय। अमोल कविटकर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। अमोल, शिवसेनेने आता मुंबईच्या मागोमाग पुण्यासाठी सुद्धा कंबर कसली आणि आपला जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केलाय पुण्यात। नक्की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला माहिती की पुण्याचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेला आहे आणि जर आपण देशाच्या स्मार्ट सिटीची यादी जर बघितली तर त्यामध्ये पुणे 2 नंबरला आहे। असं असताना सुद्धा शिवसेनेचा जर जाहीरनामा बघितला तर त्या जाहीरनाम्यामध्ये जी काही मूलभूत आणि पायाभूत सुविधा असतात त्यावरती भर दिला गेलेला पाहायला मिळतोय। पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची असेल आणि कचऱ्याचा जो काही प्रश्न जटिल बनलेला आहे त्या संदर्भात उपाययोजना करण्याचा निर्धार जो आहे तो शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येतोय। ई गव्हर्नन्सच्या बाबतीत सुद्धा टप्प्याटप्प्याने हा सगळा कारभार महापालिकेचा जो आहे तो पूर्णपणे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून केला जाईल। मात्र वैशिष्ट्य हेच म्हणावे लागेल की छोट्या छोट्या बाबी ज्या आहेत त्या गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांना सतावत आहेत, त्या बाबी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेने केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुण्याची लाईफलाईन म्हणून आपण ज्याला संबोधतो ते PMPLचा प्रवास जो आहे तो पुढच्या 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये मोफत करण्याचा वचन जे आहे ते शिवसेनेकडून पुणेकरांना देण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार आणि जे काही केसरी कार्ड धारक असतात त्यांना सुद्धा मोफत उपचार करण्याची घोषणा जी आहे ती शिवसेनेने केलेली आहे। अर्थात यापुढे नेमका शिवसेनेचा राजकीय प्रवास कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र कुठलाही खरं अमोल तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। पुणे महानगरपालिकेवर आतापर्यंत परंपरागत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा ताबा आहे। यावेळी शिवसेना एकटी या महानगरपालिकेत आपलं नशीब आजमावणार आहे आणि आज जो जाहीरनामा शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे या जाहीरनाम्यात शिवसेनेने काय म्हटलंय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। रस्ते, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, पाणी, आरोग्य आणि झोपडपट्टी विकासावर या जाहीरनाम्यात भर देण्यात आलाय। तर अंतर्गत रिंग रोड वेळेत पूर्ण करण्याचं वचन देण्यात आलंय। येत्या 5 वर्षांमध्ये PMLचा प्रवास मोफत करण्यात येणार आहे। तर प्रत्येक 15 दिवसात बसचं तिकीट निम्म करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर ई गव्हर्नन्सवर भर देण्यात येणार आहे। आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा जो अनुभव शिवसेनेला आहे तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुण्याचा कारभार करण्याचं वचन या जाहीरनाम्यात देण्यात आलंय। 5 वर्षात पाणीपट्टीत वाढ करणार नाही आणि केशरी कार्ड धारकांना मोफत उपचार देणार आणि मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना लागू करण्याचं या जाहीरनाम्यात म्हटलं आहे। झोपडपट्टी विकासासाठी स्वतंत्र SPV कंपनी स्थापन करणार, प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार आणि पुणे शहर प्लास्टिक मुक्त करणार। प्रत्येक प्रभागात महिलांसाठी स्वच्छतागृह आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत औषधं